स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे, महत्त्वाचे योगदान दिलेलं आहे, ते आपण इतिहासामध्ये अभ्यासलेलेच आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आपला भारत देश अनेक राज्य, अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक पंथ यांनी व्यापलेला फार मोठा भूखंड होता. आज आपण बघतो की पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानचा काही भाग हा सुद्धा आपल्या भारताचाच काय होता, घटक होता. भारताचाच तो एक भाग होता. परंतु काही कालांतराने हे भाग आपल्यापासून काय झाले, अलिप्त झाले, स्वतंत्र झाले. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये अनेक राजे, महाराजे, बादशाह यांनी काय केलेलं आहे, आपल्या भारतावर राज्य केलेलं आहे. आणि त्यांचं राजेशाही संपुष्टात आल्यानंतर किंवा इंग्रज आपल्या भारतात व्यापारी म्हणून आले आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काय केलं, भारताच्या भूभागावर त्यांनी फार मोठं साम्राज्य निर्माण केलं आणि आपल्या भारताची मोठ्या प्रमाणात काय केली, लूट केली. विद्यार्थी मित्रांनो, परंतु इंग्रजांना या ठिकाणी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी काय केलेलं आहे, अहोरात्र कार्य केलेलं आहे, अनेकांनी बलिदान दिलेलं आहे, अनेक भूमिगत झालेले आहेत. आणि शेवटी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला काय मिळालेलं आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं महायुद्ध जर सुरू झालं नसतं तर 1947 ला काय, त्याही पूर्वी त्यानंतरही आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नसतं. परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी, इटली या देशांनी, इंग्लंड, फ्रान्स या देशांवर फार मोठ्या प्रमाणावर त्यांचा खच्चीकरण केलेलं होतं. आणि अशातच आपल्याला माहित आहे की 1942 ला चले जाओ भारत छोडो हे आंदोलन महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं होतं. तिकडे जर्मनी इंग्लंडला परेशान करू लागलेलं होतं. युद्धामध्ये जवळपास इंग्लंड पराभूत होतच आलेला होता. आणि इकडे भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात देशव्यापी आंदोलन महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी सुरू केलेलं होतं. आणि मग अशातच राणी व्हिक्टोरिया हिनं सांगितलं की तुमचं आंदोलन तुर्तास स्थगित करा. दुसऱ्या महायुद्धाचा निकाल लागलीच आम्ही तुम्हाला काय करू, स्वातंत्र्य देऊ. आणि त्याप्रमाणे दुसरं महायुद्ध 24 ऑक्टोबर 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या भारताला काय केलं, इंग्रजांनी सांगितल्याप्रमाणे, शब्द दिल्याप्रमाणे स्वातंत्र्य दिलं. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी लॉर्ड माउंटबॅटन हे जे काही पहिले व्हाईसरॉय होते यांनी काय केलं, हंगामी सरकार स्थापन केलं. मग एवढ्या मोठ्या आपल्या भारतावर भूभाग असलेल्या देशावर राज्य चालवायचं, अनेक धर्म, पंथ, प्रांत, वेशभूषा, खानपान सगळं विविधतेने नटलेल्या आपल्या देशावर एवढ्या मोठ्या भूभागावर स्वातंत्र्य चालवणं हेही अतिशय जिकिरीचं काम होतं. आणि मग पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस हंगामी सरकार स्थापन करण्यात आलं त्यावेळेस घटना समिती स्थापन करण्यात आली. आणि मग कोणता तरी कायदा पाहिजे. जर एखादं राज्य चालवायचं असेल तर त्यासाठी काय पाहिजे, आता राज्य म्हणजे हा देश, राज्यशास्त्रामध्ये राज्य म्हणजे देशच असतो. देश चालवायचा असेल तर काय पाहिजे, घटना पाहिजे, कायदे पाहिजेत, संविधान पाहिजे. आणि मग तत्कालीन अतिशय आपल्या भारतातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे बॅरिस्टर झालेले होते, 2-3 देशांमध्ये शिकलेले होते. आणि मग अशा अभ्यासू नेतृत्वाकडे घटना समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काय केलं, मसुदा समितीचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे अतिशय कायद्यामध्ये निष्णात होते. जवळपास 10-15 डिग्र्या त्यांनी घेतलेल्या होत्या, बॅरिस्टर होते आणि सखोल अशा प्रकारचा त्यांनी अभ्यास केला. फ्रान्स, रशिया, अमेरिका यासारख्या अनेक राज्यघटना, रशियामध्ये समाजवादी राज्यघटना आहे. त्यानंतर फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये लोकशाही किंवा लोक प्रजासत्ताक असलेली काय आहे, राज्यघटना आहे. आणि मग अशा समाजवादी लोकशाही असणाऱ्या राज्यघटनांचा सखोल अशा प्रकारचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आणि मग आपल्या भारताची राज्यघटना त्यांनी काय केली, तयार केली. ज्यावेळेस मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली, त्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रंदिवस या वेगवेगळ्या राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या भारताला सूट होईल, आपल्या भारताला भारताला लागू होईल, सर्वांना मान्य होईल, सर्वांना रुचेल, सर्वांना आवडेल, सर्व तळागाळातील लोकांचा विकास होईल, अशा प्रकारची राज्यघटना म्हणजेच संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, निर्माण केलं. आणि हे संविधान तयार करून त्याची प्रत घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर श्यामा मुखर्जी यांच्याकडे त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय केली, सुपूर्द केली. म्हणजे राज्यघटना तयार करून त्यांनी सुपूर्द केली. आणि 26 नोव्हेंबर 1949 ला ही राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली. हाच तो काय आहे, संविधान दिवस. म्हणून आपण या दिवसाला 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा करतो. आणि त्यानंतर फक्त 2 महिन्यांनी 26 जानेवारी 1950 ला प्रत्यक्षात आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्या भारतीयांसाठी तयार केलेली होती, जे कायदा तयार केलेला होता, त्या कायद्याचं राज्य काय झालं, 26 जानेवारी 1950 पासून सुरू झालं. म्हणजेच आपला भारत हा प्रजासत्ताक गणराज्य देश म्हणून काय आला, लोकांचं राज्य. आणि लोकशाही म्हणजे डॉक्टर अब्राहम लिंकन यांनी काय केलेली आहे, लोकशाहीची व्याख्या लोकांच्यासाठी, लोकांकडून, लोकांमार्फत चालवलेले राज्य म्हणजे काय, लोकशाही. ही अब्राहम लिंकन यांनी व्याख्या केलेली आहे. आणि आज आपण बघतो 26 जानेवारी 1950 ला आपली राज्यघटना प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी सुरू झाली. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा अतिशय निष्णात असा कायदे पंडित, अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व जर आपल्या भारताला लाभलं नसतं तर कदाचित किचकट अशा प्रकारची, आपल्याला आवडणार नाही अशा प्रकारची राज्यघटना तयार झालेली असती. परंतु आज जवळपास 75-76 वर्ष झालेली आहेत. त्यांनी जी राज्यघटना आपल्यासाठी निर्माण केलेली आहे, त्या राज्यघटनेचा आपण काय करतो, अतिशय आवडीने तळागाळातील सर्व समाज घटकातील सर्व लोकांचा व्यक्तींचा विकास होईल अशा प्रकारची राज्यघटना आपल्याला आज आपल्या भारतामध्ये लागू असलेली दिसून येते. आणि म्हणून या राज्यघटनेनं आपल्याला कोणती तत्व दिली, न्याय, सार्वभौम, त्यानंतर धर्मनिरपेक्ष, अशा समता, बंधुता, ही सर्व मूल्य, ही सर्व महत्वाची मूल्य या राज्यघटनेनं आपल्याला मिळवून दिलेली आहे. तर अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या हातून ही जी घटना तयार झालेली आहे, त्याच घटनेला 26 नोव्हेंबर आपण राज्यघटना दिवस म्हणून या ठिकाणी संविधान दिवस म्हणून साजरा करतो. तर मी आपल्या शाळेचे पर्यवेक्षक तायनक सर, भिसे सर, गुंडगे सर आणि जे आता सखोल मार्गदर्शन करणार आहेत नाथभजन सर यांना विनंती करतो की त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं.
जोरदार टाळ्या. पुढे बाजूला काढा. जोरदार टाळ्या. थंडीमुळे काय टाळ्या पण वाजवा का काय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक, ज्येष्ठ शिक्षक, विशेष सर, पायनाक सर या ठिकाणी करत आहेत. बोलू नका विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं आणि आपल्याकडे संविधानाची जी प्रत आहे त्या संविधानाचं सुद्धा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, पूजन केलेलं आहे. यानंतर आपल्याला सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन करणार आहेत नाथ भजन सर. यांना मी अशी विनंती करतो की अजूनही सखोल अशा प्रकारची राज्यघटनेचा अतिशय गाढा अभ्यास असणारे वकील आहेत ते, आणि त्यामुळं वकील नाथ भजन सर हे तुम्हाला आणि अतिशय कायद्याची सखोल असे जाण असलेले व्यक्तिमत्व आपले नाथ भजन सर आहेत. आणि मी त्यांना विनंती करतो की नाथ भजन सरांनी संविधानाबद्दल एकंदरीत सर्व माहिती आपणा सर्वांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर 2024 आज आपण आपल्या कैलासवासी सगोन अखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांदरा तालुका पाथरी जिल्हा परभणी या विद्यालयामध्ये संविधान दिन साजरा करत आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक तायनाक सर, प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले इतिहास तज्ञ गोंडके सर, भिसे सर, आणि आताच या ठिकाणी प्रास्ताविकामधून ज्यांनी तुम्हाला सर्व पार्श्वभूमी सांगितली असे श्री गायकवाड सर, त्याचबरोबर सोळंके सर. समोर तुम्ही बसलेला आहात, थंडी आहे त्यामुळे आता सगळ्यांना ऊन चांगलं वाटायला लागले, परंतु गायकवाड सरांनी तुम्हाला सविस्तर असं इतिहासाची पार्श्वभूमी सांगत आले. तुमचं जर लक्ष असेल तर तुम्हाला समजलं असेल ते की गायकवाड सरांनी अगदी स्वातंत्र्याचा इतिहास असा टप्प्याटप्प्याने सांगत कुठपर्यंत आणून ठेवला होता की संविधान सभेची निर्मिती झाली तिथपर्यंत आणून ठेवला. आणि म्हणून भारताच्या संविधानाचा जो काही इतिहास आहे, नेमका संविधान निर्मिती कशी झाली याचा जो इतिहास आहे, ते इतिहास समजून घेता असताना काही गोष्टी तुम्हाला, आता तुम्ही फार विद्यार्थी आहात, तुमचं वय जे आहे ते फार लहान आहे, नेमकं तुम्हाला कायद्याच्या भाषेत कसं समजून सांगायचं हा एक प्रश्न आहे. कारण संविधान इतकं किचकट आहे की त्याचा अभ्यास करताना कायद्याच्या लोकांना सुद्धा ते वाचताना अडचणी निर्माण होतात. तर आपण तर आता सामान्य विद्यार्थी आहोत. मग अशा वेळेला मी तुमच्या आपलं विद्यालय आहे, आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्याचबरोबर शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, सेवक असतील, लिपिक असतील किंवा इतर कर्मचारी असतील, आणि त्यांना गव्हर्न करणारे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक आहेत. तर प्रत्येकासाठी एक असं सपशेल काम ठरवून देण्यात आलेलं आहे की शिक्षकांचं काम काय, अध्यापनाचं काम कशा पद्धतीने करायचंय, विद्यार्थ्याचं काम काय, त्यांनी अध्ययन कशा पद्धतीने करायचे, अध्ययनाचे टप्पे कसे कसे आहेत, परीक्षा कशा असल्या पाहिजे, परीक्षेचा विभाग आहे, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम कसा असला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रमाचा विभाग आहे, मुख्याध्यापकाची जबाबदारी काय आहे, समन्वय साधायचा आहे वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये आणि शिक्षकामध्ये. हे जे सगळं एकमेकासोबत असं संलग्नित केलेलं काम आहे. जरी बाहेरून वाटत असलं तर शाळा एक घटक आहे, तरी सुद्धा याच्यामध्ये अनेक छोटे छोटे उपघटक आहेत जे एकमेकासोबत संपर्क आणि समन्वय करत असतात. तसं भारताचं संविधान आहे जे सगळ्या देशाला जोडून ठेवून त्याचं एक
संपर्क समन्वय करून त्याच्यावर गव्हर्न कसं करायचं याच्यासाठी डायरेक्टिव्ह म्हणजे काय म्हणून आपण त्याला मार्गदर्शक करण्याचं तत्व आहे, मार्गदर्शन करण्याचं. हे पुस्तक म्हणजे फार काही वेगळं काही नाही. संविधानाचं पुस्तक म्हणजे मार्गदर्शक पुस्तक आहे आणि जे मार्गदर्शन करत असतं की राष्ट्रपतीचे अधिकार काय आहेत, राज्यपालाचे अधिकार काय आहेत, प्रधानमंत्र्याचे अधिकार काय आहेत, प्रधानमंत्री कसा नियुक्त झाला पाहिजे त्याचे अधिकार काय आहेत, देशामध्ये जर कलेक्टर आहेत ते कलेक्टरांचे अधिकार काय आहेत, त्यांनी कसं गव्हर्न केलं पाहिजे. आणि हे सगळं करीत असताना जी संविधान सभा निर्माण झाली, ही संविधान सभा निर्माण होत असताना अनेक प्रश्न पडले. ज्यावेळेला इंग्रज भारत सोडून जाणार होते त्यावेळेला भारत सोडून जात असताना इंग्रजाच्या पुढे प्रामुख्यानं इंग्रजांची जी पद्धत होती ती इंग्रजाची पद्धत अशी होती की व्हिक्टोरिया राणी या देशावर राज्य करायची. आणि मग इंग्रज ज्यावेळेला राज्य करायचे त्यावेळेला इंग्रजांची राज्य करण्याची पद्धत वेगळी होती है ना. आणि मग ती पद्धत आपण तशीच भारताला देऊन जायची का भारताला दुसरी पद्धत निर्माण करून जायची याच्यासाठी फार मोठा संभ्रम होता. जर सरांनी सांगितलं की पहिलं सरकार स्थापन झालं, हंगामी सरकार स्थापन झालं आणि हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतर संविधान सभेसाठी सगळ्यांची पहल झाली किंवा संविधान सभा कशी करायची. तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी आपल्या विद्यालयामध्ये, याही वर्षी आपल्या विद्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा एक अभियान राबवलं गेलं होतं. त्यावेळेला आपण मंत्रिमंडळाची स्थापना केली होती वर्गामध्ये. प्रत्येक वर्गामधून काही निवडक प्रतिनिधी घेऊन आपण मंत्रिमंडळ केलं होतं. तसं भारतीय संविधान निर्माण होत असताना निवडक प्रतिनिधीला घ्यायचं ठरलं आणि मग त्याच्यासाठी इलेक्शन झाले आणि इलेक्शन मधून निवडक प्रतिनिधी त्या भागातले घेऊन त्यांना संविधान सभेवर नियुक्त करायचं आणि त्यांच्या माध्यमातून संविधान निर्माण करायचं. याच्यासाठी अलग अलग समित्याची स्थापना झाली आणि मग ज्या वेळेला निवडक प्रतिनिधी निर्माण करायचं काम सुरू झालं त्यावेळेला आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन खूप बोलतो. आता गायकवाड सरांनी सांगितलं, खूप सांगितलं, परंतु नवलाची गोष्ट ही होती की बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेला नियुक्त झाले होते सर, त्यावेळेला नेमकंच नियुक्त झाल्याच्या नंतर पाकिस्तानची फाळणी झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभासद पदच रद्द झालं भारतासाठी आणि ते पाकिस्तानचे सभासद झाले संविधान सभेचे. त्यावेळेला बॅरिस्टर जिनांनी फार मोठं स्वागत केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की तुमच्यासारखा विद्वान माणूस आम्हाला भेटला आणि आमचं आता संविधान तुम्ही लिहाल, भारतात तुम्ही पाकिस्तानचे सदस्य झालात. परंतु भारतापुढे पुन्हा पेच निर्माण झाला की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर तिकडलं संविधान लिहायला गेले तर भारताचं संविधान कोण लिहिल. कधी कधी काय होतं, एक विशिष्ट कालखंड असा होता की डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात लोक होते आणि त्यांनी संविधान सभेत येऊ नये म्हणून डॉक्टर आंबेडकरांसाठी दारा आणि खिडक्याही बंद आहेत अशा पद्धतीचे विधान सुद्धा लिखित इतिहासामध्ये आहेत आज. परंतु अडचण ही निर्माण झाली की जर पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले आणि त्यांनी जर तिथं कॉन्ट्रीब्युशन केलं तर मग भारताच्या संविधान सभेसाठी काय करायचं नेमकं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी स्वतःची हक्काची सीट त्यांनी काय केली, गमावली आणि त्या ठिकाणच्या सदस्याला राजीनामा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचं सदस्य बनवून घेतलं. मग ज्यावेळेला भारताचं सदस्य बनल्यानंतर संविधान सभेमध्ये उपसमिती आहेत वेगवेगळ्या, त्यातली एक प्रमुख समिती ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. म्हणजे अलग अलग समित्या होत्या भारताच्या संविधानामध्ये, फक्त एकच समिती ड्राफ्टिंग समिती असं नाही. आणि मग त्या एका उपसमितीचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही ड्राफ्ट तयार करा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे हे लिखाणाचं काम आलं, ड्राफ्ट डिसाईड करायचं. कारण ते स्वतः निष्णात वकील होते, विदेशामधून त्यांनी बॅरिस्टरी केली होती आणि भारतामध्ये त्यांचा एक प्रभाव होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगण्यात आलं की तुम्ही ड्राफ्ट तयार करा की कशा कशा पद्धतीचं आहे. आणि हे करण्याचे ड्राफ्ट करत असताना ज्या 7 सदस्यीय समिती स्थापन झाली होती त्या समितीमधले 2 सदस्याचं निधन झालं नंतरच्या कालखंडामध्ये आणि 2 सदस्य आजारी असल्यामुळे ते सदस्य वारंवार बैठकाला येऊ शकले नाही. त्याच्यामुळं हे जे मोठं काम आहे हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी या दोघांवर येऊन ठेपलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते जिकिरीने हातात घेतलं. त्याच्यानंतर ज्या वेळेला हे काम करायचं होतं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की नेमकं आता संविधान निर्माण करायचं तर कसं करायचं हा सगळ्यांपुढे पेच असतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपल्या शाळेमध्ये आता गेल्या वर्षी आपल्याला द्वितीय पारितोषिक भेटलं होतं शाळेसाठी आणि यावर्षी आपल्याला तालुक्यातून प्रथम पारितोषिक भेटलं. ज्यावेळेला आपल्याला द्वितीय पारितोषिक भेटलं त्याही वर्षी आणि याही वर्षी माझ्या सर्व शिक्षक बांधवांना माहिती आहे ही गोष्ट मुद्दाम तुमच्यासाठी सांगायला मी की तौलनिक अभ्यास केला सर आपण की त्यांना का भेटलं आपल्याला का नाही भेटलं. म्हणजे कुठलीही गोष्टीमध्ये जर निपुणता हासिल करायची असेल तर तौलनिक अभ्यास करावा लागतो. बाबासाहेब आंबेडकर कधी कधी आरोप लावला गेला की त्यांनी विदेशातली राज्यघटनेची कॉपी केली आणि आपल्याला ती दिलं. गोंडके सर बरोबर आहे ना, हा नेहमीच आहे. परंतु बाबासाहेबांना ज्यावेळेला
त्याच्यात निपुणता हासिल करायची, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधान सभेने ठरवलं की अलग अलग देशांचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्यातून आपण घेता आला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून आपण काय जशाला तशी एक्झॅक्ट कॉपी नाही घेतली. जसे आपल्याला मूलभूत अधिकार आहे, आपण फ्रान्सकडून कॉपी केली, एका एका देशाकडून एक एक गोष्ट घेतली आपल्याला. कारण त्याच्यापूर्वी भारताकडे असं संविधानिक रूप असं काही ढाचा तयार नव्हता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधान सभेने काय केलं तर तौलनिक अभ्यास सुरू केला आणि मग त्याच्यामधून संविधान सभेमधून निर्मिती झाली, संविधानाच्या पुस्तकाची निर्मिती झाली. हा ड्राफ्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत मांडावा लागायचा. संविधान सभेत मांडल्यानंतर या ड्राफ्टवर चर्चा व्हायची, डिबेट व्हायची. चर्चेमधून तो ड्राफ्ट स्वीकारला जायचा किंवा मग तो स्वीकारला नाही जायचा. अशा दोन पद्धतीची ही सगळी गोष्ट व्हायची. आणि मग जे गोष्ट स्वीकारल्या गेली ती संविधान सभेमध्ये आली आणि तिला लगेच लिखित स्वरूपामध्ये स्थायी रूप देण्यात यायचं आणि मग त्याला काय अनुच्छेद द्यायचा आहे तो अनुच्छेद द्यायचा. अशा पद्धतीचं हे काम सलग 2 वर्ष 11 महिन्यापर्यंत चाललं. म्हणून संविधान सभेच्या जे काही लिखाणाचं काम आहे हे लिखाणाचं काम कमी दिवसामध्ये चाललं, परंतु हे ड्राफ्ट बनवत असताना जी चर्चा व्हायची त्या चर्चेचं काम कधी कधी तर असं व्हायचं की एखाद्या ड्राफ्टला 3 वेळा ठेवून सुद्धा तो मंजूर व्हायचा नाही. आणि म्हणून त्यासाठी कालखंड हा मोठ्या प्रमाणात लागला. आणि हा कालखंड करत असताना संविधान सभेचे जे सदस्य होते त्यांनी फार मोठा वाटा घेतला. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला की बाबा हा संविधान माझ्यावर जिम्मेदारी दिली आणि जर हे करण्यापूर्वी जर माझं निधन झालं, त्यांनाही आजार होते भरपूर सारे, आणि मग निधन झालं तर माझं नेमकं काय होईल, हा हक्काधिकाराचं काय होईल, म्हणून त्यांनी थोडं जास्त इफर्ट्स त्यासाठी घेतले. तुम्हाला माहिती आहे एखादी जर अभियान आलं तर मुख्याध्यापक जास्त इफर्ट घेतात आपल्या शाळेतले. तुम्ही पाहिलं असेल. मी तर होगे सरला पाहिलं की होगे सर 8 वाजता आपल्याला बोलत होते. म्हणजे तसं होतं, ज्याच्यावर जास्त जिम्मेदारी असते तो माणूस काय करतो कधी कधी सगळ्यालाच कामाला लावतो. त्या पद्धतीने मग झालं, भारताच्या संविधानाची निर्मिती झाली आणि मग भारताच्या संविधानानं काय दिलं तर मूलभूत अधिकार दिले भारतीयांना. किंवा शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, नोकरीचा अधिकार, समानतेचा अधिकार, प्रत्येक अधिकार. आज जर मुली या ठिकाणी हक्कानं बसल्या असतील तर शिक्षणाचा अधिकार आहे, मुली हक्कानं या ठिकाणी बसण्याचा समानतेचा अधिकार आहे. मुलींना हक्कानं बसता येत नव्हतं या ठिकाणी, ना शिक्षणाचा अधिकार होता. पण भारतीय संविधान लागू झालं, भारत स्वतंत्र झाला आणि मग आपण सगळं भारतीय संविधान 1950 ला लागू केलं. त्याच्यानंतर एकेका अधिकारापर्यंत आपण पोहोचलो. भारतामध्ये भरपूर सारे असमानता या देशामध्ये पूर्वीच्या कालखंडामध्ये होती आणि भारतीय संविधानानं ती समानतेसाठी पहल केली, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायासाठी पहल केली आणि मग भारतीय संविधानामध्ये एक एक गोष्ट आणली. आज महिलांसाठी जर पाहिलं तर भारतीय संविधानाचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठे. म्हणजे भारतीय संविधानानं जास्तीत जास्त समानतेचा पुरस्कार केल्यामुळं आज स्त्री पुरुष समानता असेल किंवा मग नोकऱ्यामधली संधीची समानता असेल, शिक्षणामधली संधीची समानता असेल, किंवा महिलांना मॅटर्निटी लिव्ह आहे, अशा अनेक फॅसिलिटीला तिथपर्यंत जात आलं संविधानामुळे. आपल्याला सुद्धा आज पुरुषांना पहिल्यांदा 12 तास नोकरी करणं अनिवार्य व्हायचं, त्याच्यावरून तो कालखंड कमी करत 8 तासाची नोकरी केली, आज 6 तासाची आहे. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला मेडिकल लिव्ह असेल किंवा मग आपल्याला आपले हक्क अधिकार असतील. आपल्या निधनानंतर म्हणजे कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या बायकोला किंवा त्याच्या घरातल्या एका माणसाला नोकरीला घेण्याचा अधिकार असेल किंवा त्यांना इन्शुरन्सचा अधिकार असेल, त्यांच्या उदरनिर्वाहाची गोष्ट असेल, अर्धी पगार भेटायची, त्या सगळ्या गोष्टी भारतीय संविधानानं एक एक गोष्ट लक्षात घेऊन केलेल्या आहेत की भविष्यामध्ये कुठल्याही या देशातल्या नागरिकाला सिक्युरिटी जी आहे, सिक्युरिटीचा फार विचार केला भारतीय संविधानानं. मग देशाची सिक्युरिटीचा विचार केला, नागरिकाच्या सिक्युरिटीचा करा, आणि सगळ्यात जास्त भारतीय संविधान कोणाचा विचार करते ते या देशातल्या नागरिकाचा विचार करते. वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे भारतीय संविधानाची सुरुवातच वी द पीपल ऑफ इंडिया झाली. हालाकी हे सुद्धा वोटिंग करावं लागली ह्या गोष्टीसाठी सुद्धा. आता ती कशा पद्धतीने झाली तिच्या खोलमध्ये जाणार नाही कारण तुम्हाला समजणार नाही. परंतु भारतीय संविधान जर कुणाला समर्पित करत असेल तर ते म्हणते आम्ही जनतेला सार्वभौम करतो. सगळ्यात महान जर कोण आहे ते जनता आहे. तुम्ही सुद्धा पाहत असाल इलेक्शन मध्ये भले नेते सुद्धा जनतेच्या पाया पडायला येतात, आहे ना. म्हणजे जनता ही सार्वभौम आहे. सगळ्यात महान जर काय केलं असेल तर भारतीय संविधानाने जनता केली. यापूर्वी देशामध्ये काय व्हायचं, राणीच्या पोटातून एक मुलगा जन्माला यायचा आणि तो राजपुत्र व्हायचा आणि तोच राजा व्हायचा. म्हणजे राणीच्या पुन्हा त्याचं लग्न व्हायचं, त्याचं लग्न झालं की त्याला बायको, त्याची बायको झाली की पुन्हा त्याला पोरगा आणि पुन्हा ते राजा. असं वंश परंपरेनं राजा 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 पुढे जायचं. असं असताना सुद्धा भारतीय संविधानाने आज सांगितलं की राजा हा राणीच्या पोटातून नाही जन्माला येणार, राजा हा आता मतातून जन्माला येणार. जे तुम्ही मत टाकताय, वोट डिसाईड करेल की या देशाचा राजा कोण होईल. मग तो भले
स्त्री असेल, पुरुष असेल, वंश, परंपरा, भेद भाव सगळं विसरून तो फक्त एक नागरिक आहे एवढ्यावरच या देशात राजा निर्माण होतो. आणि म्हणून भारतीय संविधानाने ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत केल्या आणि एक गाईडलाईन ठरवून दिली या देशामध्ये की समानतेचे अधिकार इथून इथपर्यंत, स्वातंत्र्याचे अधिकार. तुमच्यासाठी आर्टिकल 19 आणला, अनुच्छेद 21 सॉरी, त्या आर्टिकल 21 मध्ये 6 ते 14 वयोगटातील प्रत्येकच बालक शाळेत गेला पाहिजे हा मूलभूत अधिकार टाकला त्याच्यामध्ये. आणि सांगितलं की कोणताही बालक शाळेच्या बाहेर राहणार नाही, म्हणजे प्रत्येकासाठी शिक्षण. ज्या वेळेला लेकरू शाळेच्या बाहेर राहील तर देशाची अधोगती होईल असं धारणा संविधान निर्मात्याची होती. आणि म्हणून प्रत्येकच जण शाळेत गेला पाहिजे, शाळेत गेला तर समृद्ध होईल. 14 वर्ष वयोगटापर्यंतचा बालक शिकला पाहिजे. त्यावेळेला काय व्हायचं, 7वी ला 8वी ला असलं की नोकरी लागायची. 14 वर्ष का त्या कालखंड, मला तर वाटतं आता वाढवायला पाहिजे सर, त्याला 21 तरी करायला पाहिजे कमीत कमी आता सरकारने. कारण त्यावेळेला 14 म्हणजे काय होतं, ज्या वेळेला 10वी झाला माणूस 7वी झाला की नोकरीला लागायचा, म्हणजे नोकरीपर्यंत पर्याप्त शिक्षण मोफत, शिक्षणासाठी पैसा लागायचा नाही. आज सुद्धा जिल्हा परिषद आणि आपल्यासारख्या संस्था ज्या आहेत त्या संस्थांमध्ये मोफत आहे. परंतु तुम्ही जर बाहेर बघितलं खाजगीकरणामध्ये, प्रायव्हेट शाळेमध्ये, तर मोफत नाहीये. प्रायव्हेट शाळेमध्ये चिकार फी शक्त पालक आहेत, श्रीमंत पालक आहेत, त्यांचीच लेकरं फक्त शिकली जातात. आजही आपण जर तिकडे बघितलं खाजगीकरणामध्ये तर संविधानाची जी मूल्य आहेत त्याच्या विरोधामध्ये खाजगीकरण आहे. म्हणजे सार्वत्रिकरण संविधानानं आणलं, एकीकडे राणीचं राज्य संपुष्टात आणून जनतेचं राज्य हातात दिलं. आणि असं असताना आज खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होते आणि खाजगीकरणामध्ये आपले संविधानिक मूल्य समाप्त होऊन, सरकारचीही मूल्य समाप्त होऊन खाजगीकरणामध्ये भांडवलदाराचे मूल्याचं समर्थन होते. म्हणजे हे सुद्धा संविधानाच्या विरोधात आहे. संविधान हळूहळू टप्प्याटप्प्याने संपुष्टात येत आहे, जरी आपण इथं संविधान दिन साजरा करत आहोत तरी. म्हणजे एकीकडे लहान लेकरू 6 ते 14 वयोगटातलं प्रत्येक शाळेत गेलं पाहिजे हे जरी खरं असलं, आर्टिकल 21 जरी सांगत असलं की सगळ्याला शाळेत मोफत शिक्षण आहे, तरी सुद्धा जे खाजगी शाळा निघतील मोठ्या प्रमाणामध्ये, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फीस घेतल्या जाईल, तर तिथं पुन्हा डिस्क्रिमिनेशन सुरू होईल. तिथं पुन्हा उच्च नीचचा भेदभाव सुरू होईल. ज्याच्याकडे पैसे तो शिकेल, ज्याच्याकडे पैसे नाही तो शिकणार नाही. आणि मग परत अशा वेळेला आपल्याला संविधानाची आठवण होईल. आता सुद्धा आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय उद्योग जे खाजगी झालेले आहेत. आता जनशताब्दी गाडी सर ही अदानीची गाडी झालेली. आता जी हिंगोलीवरून आपल्या मुंबईला जाते हे जनशताब्दी एक्सप्रेस ही अदानी ग्रुपने घेतली. आता तिथं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की जनरलला वार्डच ठेवला नाही, त्याच्यामध्ये रिझर्वेशन केलंय आणि ते रिझर्वेशन केलेलाच माणूस बसेल त्याच्यामध्ये, नाही तर त्याला पेनल्टी 3000 रुपये. म्हणजे खाजगीकरण जेवढं वाढेल तेवढं जे भारतीय स्वातंत्र्यामध्ये लोक झगडले, संविधान निर्मितीमध्ये लोक झगडले, त्याच्या विरोधात हे सगळं कार्यक्रम सुरू होईल. आणि म्हणून संविधानाची जी मूल्य आहेत, समानता प्रस्थापित करणारी, संविधानाची मूल्ये सर्वांना संधी देणारी, ही खाजगीकरणामध्ये राहणार नाही. आणि देशामध्ये जी काही गव्हर्निंग बॉडी आहेत, ज्यांना आपण काय म्हणू शासन प्रशासनात असलेले लोक, यांनी याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपला देश जो आहे तो विपरीत परिस्थितीत जाईल. म्हणजे ज्याच्यासाठी एवढा अथक परिश्रम केला, भांडवलदारांच्या घशातून देश बाहेर काढला आपण 1947 ला, आज परिस्थिती अशी होईल की भांडवलदारांच्या घशात डबल परत देश जाईल. आणि म्हणून हे संविधान लिहिता असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हणतो. आता सुद्धा गायकवाड सरांनी उल्लेख का केला त्यांचा, कारण जे बाकीच्या सदस्यांना ड्राफ्ट करायचं काम दिलं होतं, त्या बाकीच्या सदस्यांनी ड्राफ्ट करत असताना तितकी काळजी घेतली नाही किंवा तितकं सिरियसनेस घेतलं नाही जितकं त्या 2 सदस्यांनी घेतलं. आणि म्हणून हे काम करत असताना इतकं कधी कधी तर डॉक्टर आंबेडकरांना मधुमेह होता, शुगर होती, तरी सुद्धा त्यांचं एक उदाहरण सांगतो. ते अभ्यास म्हणजे हे काम करत असताना, अभ्यास करत असताना किती चिकाटी होती. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर अभ्यासाला बसलो तर आपण एक अर्धा तास झालं की इकडे तिकडे पाहतो की टीव्ही लावली, काय झालंय, किंवा आपल्याला खेळायला जायचंय, किती वेळापासून अभ्यास करायला असं आपल्याला वाटायला लागतं. त्यांचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग करायचं दिल्लीमध्ये त्यांच्या घरी निवासस्थानी लिखाणाचं काम करत बसले. आणि लिखाणाचं काम करत असताना डॉक्टर आंबेडकरचे जे सहाय्यक सचिव होते, त्यांचे सेवक नानकचंद्र रत्तू म्हणून त्यांची सेवा करणारे, ते येऊन दारात थांबले. रात्री 9, 9:30 ची वेळ होती. आणि डॉक्टर आंबेडकरांना म्हणाले की मला साहेब जायचंय घरी, मला आज थोडं काम आहे, मी मुक्कामाला थांबणार नाही, मला घरी जायचंय, मी उद्या सकाळी सकाळी लवकर येतो. कारण ते डॉक्टर आंबेडकरांना रात्री काही लागायचं, जे थोडं चहा पाणी काही असेल ते
ते देण्यासाठी त्यांच्याकडे माणूस होता. मग डॉक्टर आंबेडकर म्हणले बाबा ठीक आहे, तुला जायचं तर जा म्हणले, सकाळी लवकर ये. डॉक्टर आंबेडकर 9:30-10च्या पुढे लिहित बसले, त्यांचं लिहिण्याचं काम चालू आहे. सकाळी तो सेवक आला, दारामध्ये उभा राहिला. डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्याकडे पाहिलं, 5:30-6ची वेळ होती. त्याच्याकडे पाहिलं आणि डॉक्टर आंबेडकर त्याला म्हणले की नानकचंद तू आणखी गेला नाही का? तर तो आवाक झाला आणि आवाक होऊन डॉक्टर आंबेडकरांकडे पाहून म्हणू लागला की साहेब मी गेलो, सकाळ झाली, तुम्ही त्याच जागे होता आणखी. म्हणजे एखाद्या कामामध्ये किती माणूस, उगाच त्यांचं नाव घेतलं नाही आपण, 7 लोकांची नाव आहेत. आता जर एखाद्याला विचारलं ड्राफ्टिंग कमिटीच्या 7 लोकांची नावं सांगा, तर एखाद्या माणसाला 7 लोकांची नावं सुद्धा सांगता येणार नाही. डॉक्टर आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन एवढं होतं. आणि हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक काही जे आपण फक्त विदेशातलाच अभ्यास केला असं नाही, हे खोट आहे. की भारतीय संविधान लिहित असताना बाकीच्याच राज्यघटनेचा अभ्यास केलाय असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय इतिहासाचा सुद्धा गाढा अभ्यास केलेला आहे. भारताचं संविधानाच्या याच्यामध्ये एक धडा आहे संविधानाच्या पुस्तकामध्ये, भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया असं. त्याची जी मूळ हस्तलिखित पुस्तिका आहे, बऱ्याच लोकांना आता ती नाही, ही प्रिंटेड कॉपी आपल्याकडे आहे. त्या हस्तलिखित पुस्तिकेमध्ये एक मला एवढं सांगायचंय की ज्यावेळेला भारताचं संविधान कुणाच्या नावानं सुरू करायचं याच्यावर, ज्यावेळेला देवाच्या नावानं सुरू करावं याच्यावर बहस सुरू झाली, की अल्लाच्या नावानं करा, ईश्वराच्या नावाने करा, ओमच्या नावाने करा, याच्यावर बहस सुरू झाली. त्यावेळेला डॉक्टर आंबेडकर वोटिंग घ्यायला लावले आणि डॉक्टर आंबेडकरांनी वोटिंग घ्यायला लावली आणि जनतेच्या वी द पीपल ऑफ इंडियाच्या नावानं सुरू करायला लावलं. की ते म्हणले माझं मत वी द पीपल ऑफ इंडियाला आहे, आणखी ज्यांचं मत आहे त्यांनी हातवरी करा, आणि त्याला वोटिंग झाली आणि तो भाग बाबासाहेबांनी स्वीकारला. असं असणारे बाबासाहेब भारतीय संविधानामध्ये फक्त एका व्यक्तीचा फोटो ठेवतात. कुणाचा फोटो असेल विद्यार्थ्यांना तुम्ही गेस करू शकता का? सांगा बरं, जे सांगाल का माझ्याकडून त्याला पेन. भारतीय संविधानाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये, जे भारतीय लोकशाही निवडणूक प्रक्रिया हे प्रकरण आहे, मी ज्या वेळेला शिकायला होतो आणि सर मी ज्या वेळेला ही गोष्ट समजून घेतली होती, त्यावेळेला मी माझे बेग सर नावाचे प्राध्यापक होते कॉन्स्टिट्यूशन शिकवणारे, त्यांच्याकडे हे पुस्तक घेऊन गेलो होतो की सर असं कॉन्ट्राडिक्टरी का. कुणाचा असेल सांगा बरं, अंदाज गेस करा ना, तुमच्या मेंदूची क्षमता तर पाहू. भारतीय संविधानाच्या ह्या निवडणूक प्रक्रियेच्या डाव्या पानावर कुणाचा फोटो असेल, तुम्ही अंदाजे गेस करा ना. करता येईल का? हातोरी करा, अंदाजे करा. नाही, कुल्ला करता येणार नाही. भारतीय लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या त्या धड्याला सुरुवात होण्याच्या डाव्या पेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो आहे. मला फार नवल वाटलं. मी माझ्या सरांकडे गेलो आणि सरला म्हणलो सर, डॉक्टर आंबेडकर राजेशाही संपूर्ण लोकशाहीमध्ये भारतीय संविधान घेऊन येलेत, एकीकडे आपण व्हिक्टोरिया राणीला नाकारलं म्हणलं, आणि असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त एकाच माणसाचा फोटो आणि अख्ख्या संविधानामध्ये कुठलाच फोटो नाहीये बाकीचा, आणि एकच फोटो आपण असा का निवडाल? तर बेगसर म्हणले मला तर काय माहित नाही, पण असा अंदाज त्यांनी मला सांगितला बेगसरांनी, की सर म्हणले कदाचित असं असू शकते छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राज्य लोकशाही निवडणूक प्रक्रियेत स्थापन हो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असेल, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेतला. 26 नोव्हेंबर 1949 ला भारताची संविधानाची प्रत सुपूर्त करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्त करताना जे भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, ह्या 3 तासाच्या भाषणामध्ये 2दा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. हे भारतीय संविधान डिबेटचे जे काही प्रकरण आहेत, ह्या डिबेटच्या पुस्तकामध्ये याचे सुद्धा व्हॉल्यूम आहेत. त्या व्हॉल्यूम मध्ये हे उल्लेख आहे. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, हे संविधान सुद्धा त्या पद्धतीनं काम करून समतामूलक राज्य निर्माण करेल, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा बाबासाहेब आंबेडकर घेत आहेत. आणि म्हणून भारतीय संविधान हे काय आहे, तर भारतीय संविधान हे फक्त आपल्याला मार्गदर्शन करणारं तत्व आहे की आपण प्रत्येक नागरिक, कारण काय देश फार मोठा आहे मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो आपला, याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीची लोक आहेत, वेगवेगळ्या धर्माची लोक आहेत, वेगवेगळ्या पंथाची लोक आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे संस्कृती आहेत आपल्या. आपण मैल दर मैल संस्कृती बदलायली आपली, आणि इतकं सगळं असताना याला सगळ्यांना बांधून ठेवायचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय संविधानाने केले. आणि म्हणून हे थोडं किचकटे वाचायला आपल्याला समजणार तर नाही, पण ढोबळ मानाने आपण त्याला समजून घेऊ शकतो. भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार दिले, भारतीय संविधानाने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल दिले की मार्गदर्शन राज्य कसं चाललं पाहिजे.
त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं. प्रधानमंत्र्यांनी कसं चालवलं पाहिजे त्यासाठी मार्गदर्शन केलं. न्यायपालिका कशी चालली पाहिजे. आणि हे सगळं चालताना भारतीय संविधानाने जर सगळ्यात महत्वाचा कोणाचा रोल ठेवला असेल, सगळ्यात राष्ट्रपतीपेक्षाही मोठा कोण आहे, तर या देशातला जनता राष्ट्रपतीपेक्षा मोठी आहे. प्रधानमंत्र्यापेक्षा मोठा कोण आहे, तर प्रधानमंत्र्यापेक्षा ही जनता मोठी आहे. जनता सार्वभौम आहे आणि म्हणून जनतेला आपण ते समर्पित केलं. हे भारतीय संविधान. या भारतीय संविधानाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे आणि विद्यालयाचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत. तर आज आपल्याला संविधान दिनानिमित्ताने आपल्या विद्यालयातील शिक्षक श्री हर्षवर्धन सर यांनी अत्यंत बहुमोलाची माहिती आपल्याला त्यांनी पुरवलेली आहे. या देशाची जी लोकशाही आहे ती लोकशाही आपण निर्माण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते योगदान खूप महत्वाचं आहे. जसं त्यांनी सांगितलं की आपल्या देशात आवाज कोणाचा मुलं मध्ये गेले काय, तर आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रजांचं राज्य होतं. आपण इंग्रजाकडून लोकशाही शिकलो, इंग्रजाकडून आपण लोकशाही शिकलो, पण इंग्रजांची आपण एक गोष्ट घेतली नाही. कोणती? की त्या देशामध्ये आज सुद्धा राजा हा वंश परंपरेने निवडला जातो. लोकशाही आपण इंग्रजांकडून घेतली, परंतु त्यांची आपण एक गोष्ट घेतली नाही की जी काय चुकीची होती. त्यांच्या देशामध्ये राजा हा राणीला जन्मलेलं पहिला अपत्य हे राजा किंवा राणी म्हणून आजही निवडलं जातं. आपण ती चुकीची पद्धत, कारण आपण पारतंत्र्यात होतो आणि पुन्हा तेच आपण लादून घेणं हे स्वीकारणं नाही. आणि म्हणून आपल्या देशातला राजा म्हणजेच पंतप्रधान, राष्ट्रपती हे काय जनतेच्या मतदानातून निवडले जातात. तर आपण ही गोष्ट आपल्या संविधानामध्ये ती इंग्लंडकडून घेतली नाही. आणि म्हणून आपण आपलं जे संविधान आहे ते संविधान आपण इंग्लंडपेक्षा सुद्धा जास्त मजबूत बनवलं, जनतेच्या हिताचं बनवलं. तसंच आपल्या देशामध्ये सरांनी उदाहरण दिलं की आता एक नवीन जी ट्रेन सुरू झाली कुठली जनशताब्दी, तर या ट्रेनला जनरल डब्बा नाही, म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं बसतो त्यामध्ये. पूर्वी कसं होतं आपल्या देशामध्ये जे राज्यघटना स्वीकारताना भांडवलशाही अमेरिकेची राज्यघटना किंवा अर्थव्यवस्था भांडवलशाही आहे. म्हणजे काय, तिथे काही उद्योग जनतेच्या मालकीचे आहेत म्हणजे सरकारच्या, आणि काही उद्योग उद्योगपतीच्या मालकीचे आहेत, व्यवसाय. आपण त्याच्यामधला जनतेला अधिकार मिळावे, देशाचा विकास व्हावा यासाठी त्याच्यामधली भांडवलशाही घेतली आपण. आणि रशियामध्ये साम्यवाद आहे. रशियामध्ये साम्यवाद जो आहे तो साम्यवादाचा काही प्रकार आपण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला. त्यामुळे काय झालं की आपल्या देशातले काही महत्वाचे उद्योग जे आहेत, व्यवसाय, ते जनतेच्या मालकीचे म्हणजे सरकारच्या मालकीचे आहेत. जसं ट्रेन आतापर्यंत, रेल्वे मंत्रालय हे पूर्णपणे सरकारच्या मालकीचं आहे. परंतु आता या मागच्या सरकारनं या ठिकाणी काही गोष्टी थोड्या खाजगीकरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवतील. विकास होईल किंवा आपण श्रीमंत होतो, परंतु सर्वसामान्यांना त्या ठिकाणी संधीच मिळणार नाही. तर या ठिकाणी आपल्या देशामध्ये खाजगीकरण आणलं आणि आपल्या देशामध्ये शासनाचे उद्योग आहेत जेणेकरून आपलं नुकसान होऊ नये. कारण रशियाचं साम्यवादामुळे काय झालं, नुसत्या साम्यवादामुळे रशियाचे नुकसान झालं, रशियाची तुकडी झाली, पुन्हा 16 तुकडे रशियाचे झाले. तर अशा पद्धतीने आपल्याला हर्षवर्धन सर यांनी अत्यंत मोलाचं समर्थन केलं. त्याबद्दल मी त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. तर या ठिकाणी आपला आजचा हा जो संविधान दिन आहे तो या ठिकाणी आपण वाचन करून, संविधानाचं वाचन करून आपण तो संपन्न. तर ओके सर. हॅलो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास
सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. भारताचा संविधान दिनाचा विषय असो म्हणा. भारतीय संविधान दिनाचा भारतीय संविधान दिनाचा भारत माता की वंदे